कन्या राशीच्या लोकांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. 25 ते 30 एप्रिल दरम्यान तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडू शकतात ज्या पूर्णपणे अनपेक्षित असतील आणि ज्यांचा थेट परिणाम तुमच्या घरावर, नात्यांवर आणि मानसिक स्थितीवर होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात ग्रहांची स्थिती अशी बनत आहे की काही मोठे बदल घडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. या काळात तुमच्या घरात अचानक वातावरण बदलू शकते. काही वाद, चर्चा किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. पण घाबरू नका, कारण प्रत्येक परिस्थिती तुमच्या आयुष्यात काहीतरी शिकवण्यासाठीच येते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 5 मोठ्या घटनांबद्दल ज्या या काळात घडू शकतात आणि त्या घटनांना तुम्ही कशा प्रकारे सामोरे जाऊ शकता. येणारे काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि या काळात तुमच्या जीवनात काही अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण अचानक बदलताना दिसेल आणि काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जात असल्यासारख्या वाटतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक घडामोड ही आपल्या कर्माचा आणि ग्रहस्थितीचा परिणाम असते. या काळात शांत राहणे आणि संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जे काही घडेल ते तुमच्या पुढील आयुष्यासाठी दिशा ठरवणारे असेल. काही प्रसंग असे येतील जे तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतील, परंतु हेच प्रसंग तुमच्यातील ताकद जागृत करतील. तुमच्या घरात होणाऱ्या चर्चांचा आणि वादांचा परिणाम मोठा असू शकतो. त्यामुळे शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. प्रत्येक परिस्थितीत स्वतःला संतुलित ठेवणे हीच खरी साधना आहे. या काळात तुमची मानसिक शक्ती वाढवण्याची गरज आहे. ध्यान आणि प्रार्थना यांचा आधार घ्या. या कालावधीत काही गुप्त गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे, ज्या तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकतात. काही लोकांचे खरे चेहरे उघड होऊ शकतात. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांच्याबद्दल नवीन गोष्टी समजतील. या गोष्टींमुळे तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल, पण हा काळ तुम्हाला वास्तव समजून घेण्यासाठी मदत करेल. तुमच्यातील अंतर्मन अधिक जागृत होईल. तुम्ही घेतलेले निर्णय अधिक ठाम होतील. या काळात भावनांवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ घ्या आणि विचार करूनच निर्णय घ्या. काही प्रसंग तुम्हाला एकटे पडल्यासारखे वाटू शकतात, पण ही एकटेपणाची वेळ तुम्हाला स्वतःला ओळखण्याची संधी देईल. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. घरातील वातावरणात अचानक तणाव वाढू शकतो आणि छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वादात परिवर्तित होऊ शकतात. या काळात संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. तुम्ही कसे बोलता आणि कसे ऐकता यावर सर्व काही अवलंबून असेल. काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात, त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. परंतु या मतभेदांना योग्य प्रकारे हाताळल्यास नात्यांमध्ये अधिक मजबूती येऊ शकते. संयम आणि समजूतदारपणा हेच तुमचे शस्त्र असतील. कोणत्याही परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या शब्दांचा प्रभाव खूप मोठा असतो, त्यामुळे बोलताना विचारपूर्वक बोला. काही वेळा शांत राहणे हेच योग्य उत्तर असतं. या काळात सकारात्मक विचार ठेवा. आर्थिक बाबतीतही काही चढउतार अनुभवायला मिळू शकतात. अचानक खर्च वाढू शकतो किंवा काही अनपेक्षित आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या काळात पैशांचा वापर काळजीपूर्वक करा. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. काही जुन्या कर्जाचे प्रश्न समोर येऊ शकतात, पण घाबरण्याची गरज नाही. योग्य नियोजन केल्यास तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडू शकता. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. फक्त थोडा संयम ठेवावा लागेल. आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. या काळात बचत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा. अनावश्यक खर्च टाळा. भविष्यासाठी योजना तयार करा. या काळात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मानसिक ताण वाढू शकतो, ज्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम आणि ध्यान यांचा अवलंब करा. योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. झोपेची वेळ नियमित ठेवा. तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवा. काही जुन्या आजार पुन्हा डोकावू शकतात, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुमचे आरोग्य हेच तुमचे धन आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांतता राखण्यासाठी प्रार्थना करा आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. काही अनपेक्षित पाहुण्यांचे आगमन होऊ शकते किंवा काही सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे लागू शकते. या गोष्टींमुळे तुमच्या दिनचर्येत बदल होऊ शकतो. काही लोक तुमच्या आयुष्यात नवीन संधी घेऊन येऊ शकतात. या काळात नवीन ओळखी वाढतील, पण प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. काही संबंध तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील, तर काही तुम्हाला धडा शिकवतील. या काळात स्वतःचे मूल्य समजून घ्या. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा आत्मसन्मान जपा. लोकांच्या मतावर जास्त अवलंबून राहू नका. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात. वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता देखील आहे, पण तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा तुम्हाला योग्य स्थान मिळवून देईल. या काळात कामावर अधिक लक्ष केंद्रित करा. कोणत्याही अफवांकडे दुर्लक्ष करा. तुमचे कामच तुमची ओळख निर्माण करेल. काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, त्या स्वीकारताना आत्मविश्वास ठेवा.
तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. वेळेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करा. काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये संतुलन राखा. या काळात तुमच्या जीवनात आध्यात्मिकतेकडे ओढ वाढू शकते. तुम्ही स्वतःला अधिक समजून घेण्याचा प्रयत्न कराल. ध्यान, जप आणि पूजा यामध्ये तुमची रुची वाढेल. हे सर्व तुम्हाला मानसिक शांतता देईल. तुमच्या आयुष्यातील समस्यांचे उत्तर तुम्हाला आतून मिळेल. काही वेळा एकांतात वेळ घालवणे आवश्यक आहे. तुमच्या आत्म्याशी संवाद साधा. या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढेल. तिचा योग्य वापर करा. काही मोठे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. हे निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करा. तुमच्या कुटुंबियांचा सल्ला घ्या. काही वेळा तुमचे मन आणि मेंदू वेगवेगळे निर्णय सुचवतील. अशा वेळी संतुलन राखणं गरजेचं आहे. योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात. शेवटी हा काळ तुमच्यासाठी परिवर्तनाचा आहे. काही गोष्टी संपतील आणि काही नवीन सुरुवात होईल. या बदलांना स्वीकारा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमच्या आयुष्यात जे काही घडते आहे ते तुमच्या भल्यासाठीच असते. विश्वास ठेवा आणि पुढे चला. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. कन्या राशीच्या जातकांनो, 25 ते 30 एप्रिल दरम्यान घडणाऱ्या या घटना तुमच्या आयुष्यात एक नवीन वळण आणू शकतात. काही प्रसंग कठीण वाटतील. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अनुभव तुमच्यासाठी एक शिकवण घेऊन येतो. या काळात तुम्ही जितके शांत आणि संयमी राहाल तितके तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका. तुमच्यात ती ताकद आहे जी कोणत्याही अडचणीवर मात करू शकते. फक्त सकारात्मक विचार ठेवा आणि पुढे चालत राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.